म्हाळसा, तू कशी आहेस? काय करते आहेस? खरंच तू माझ्याशिवाय कशी राहत असशील? तर अनंत काळापर्यंत तू माझी अर्धांगिनी राहशील. शिवावर जे प्रेम तू केले आहेस ते प्रेम कोणीही करू शकणार नाही याची मला जाणीव आहे. म्हाळसा, इतकं वेड्यासारखं प्रेम करतेस. आता ज्याच्यावर प्रेम करतेस तोच नाही म्हटल्यावर कसं सावरलं असेल स्वतःला? मी तुझ्याजवळ नसलो म्हणून तुझे मला स्मरण नाही असे समजू नकोस. पण म्हाळसा, हा विरह परम नियतीनेच लिहून ठेवला होता. त्याला काय करायचे? मल्हारी अवतारात पहिल्यांदा तुझ्याशी माझा विवाह होईल. विवाहानंतर तू दिलेल्या वचनाप्रमाणे जयाद्री माझी अर्धभार्या होईल. हे तुला सहन नाही होणार. माझा संसार मोडता आहात तुम्ही. विध्वंस करून टाकेल मी सगळ्याचा. माझी म्हाळसा किती प्रेमळ आहे हे केवळ या खंडोबालाच ठाऊक आहे. सगळ्यांना केवळ तुझा राग दिसतो, पण तुझे प्रेम मी अनुभवले आहे. स्वतःच्या सखीच्या प्रेमासाठी आनंदाने हा काटेरी मार्ग निवडला. आपल्यावर प्रेम करणार असल्याशिवाय हे शक्य नाही. हा काळ सहन करणं कितीही कठीण असला तरीही एक ना एक दिवस तुला तुझ्या मूळ रूपाचे स्मरण होईल आणि सगळे प्रश्न संपून जातील. म्हाळसा, मी त्या दिवसाची वाट पाहतो आहे. म्हाळसा, तुझ्याशिवाय राहणे किती अवघड आहे हे माझेच मला ठाऊक.